परत आल्यानंतर तुमच्या कामात कुचराई करू नका, कळलं काय? काय तुमच्याशी बोलायचं होतं. मग तिथंच उभं राहून बोलणार आहेत काय? या. सॉरी. सॉरी? आत येण्याबद्दल कशाला सॉरी? नाही, त्याच्यासाठी नाही, पण आज माझ्यामुळे जे काही झालं ते सरगम मॅडमना जे काही बोलले ते चुकीचं होतं मॅडम, त्यासाठी सॉरी. पण मग ते आम्हाला सॉरी म्हणून काय होणार आहे? हां, इतकं त्यांना बोललात, त्या निघून गेल्या, त्यांना सॉरी म्हणायला पाहिजे होतं. पण जाऊ दे, आम्हाला एका गोष्टीचं बरं वाटतंय, उशिरा का होईना, हां उशिरा का होईना, पण तुम्हाला तुमची चूक कळली. मॅडम मी सॉरी म्हणतेय, पण मी जे बोलले ते खरं होतं. आता परत आहेच का तुमचं? एवढं सगळं झालं तरी तुमचंच म्हणणं बरोबर आहे? नाही, मला तसं नाही म्हणायचं मॅडम, पण त्यांची पद्धत जरा... पद्धत? आता त्यांची पद्धत तुम्ही त्यांना शिकवणार? हां, आता आम्हाला एक सांगा, तुमच्या शाळेत तुम्ही शिकवता का नाही? हां, तिथे तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की बाबा असं शिकवायचं नाही, या पद्धतीने शिकवा, चालेल तुम्हाला? आवडल? नाही. हां, मग त्यांच्या कामात ढवळाढवळ केलेली त्यांना कसं काय आवडेल? हां, काय नाही हो, आम्हाला वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय हो, तुमच्या या आगाऊ चुकीमुळं आमच्या अधिपतींचं गाणं बंद झालं ना. नाही मॅडम, असं नका ना म्हणू तुम्ही, प्लीज. मला माहिती आहे माझ्याकडून चूक झाली, पण मला ती चूक सुधारायची. आता नवीन जे कोणी शिक्षक येतील ना, त्यांच्या कामात मी अजिबात ढवळाढवळ करणार. आता कोण यायलंय? आपण बघू ना दुसरा चांगला शिक्षक. आता एवढा सायास करून आम्ही त्यांना शोधून काढल्या होत्या. अख्ख्या कोल्हापुरात एकदम बेस्ट शिक्षिका आहेत त्या, त्यांना तयार केलं आम्ही अधिपतीनं गाणं शिकवायला, पण तुम्ही त्यांना घालवून दिलं. मॅडम खरं तर मी पण एक शिक्षिका बघितल्या होत्या, गद्रेबाई म्हणून, पण जाऊ दे, त्या नको. आपण दुसरं कोणीतरी चांगलं शोधू, आणि नक्की शोधू मॅडम. अधिपतींचं गाणं नाही थांबलं पाहिजे. नाही 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 नाही, आता अधिपतींना कोणी गाणं शिकवल तर ती सरगमच. तुम्ही त्यांना गाणं शिकवायचा हट्ट केलता का नाही? आम्ही तो पूर्ण केला. आता आमचा ह्यो एकच हट्ट आहे, आम्ही त्यांना शोधून आणली होती, तुम्ही त्यांना घालवली. आता जर का अधिपतींना कोणी गाणं शिकवणार तर ती सरगमच, नाहीतर त्यांचं गाणं बंद. आता तुम्ही ठरवा, त्यांचं गाणं चालू ठेवायचं का बंद करायचं ते. मॅडम थांबा. ठीक आहे, आपण तुम्ही म्हणताय तसं करूया. तुम्ही सांगा त्यांना यायला. आम्ही सांगायचं त्यांना? कुणामुळे गेल्या त्या? चूक कुणाची आहे? माझी. मग बरोबर आहे, पण बिन काय नाही, तुमची चूक आहे, तुम्ही सुधारायची. ठीक आहे, त्यांचा नंबर पाठवला तुम्हाला नंबर. त्यांना फोन करा, त्यांच्या घरी जा, मनधरणी करा, पाया पडा, काय वाटल ते करा, पण त्यांना परत घेऊन या. कारण त्या जर परत आल्या तर आणि तरच अधिपतींचं गाणं परत सुरू होईल. आई, तुलाच प्रार्थना केली होती मी, अधिपतीचं गाणं सुरू व्हावं म्हणून. चारूचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तूच आशीर्वाद दिला होतास. आता ते स्वप्न पुन्हा दूर गेल्यासारखं वाटतंय. आई, अधिपतीचं गाणं पुन्हा कसं सुरू होणार? बाबा, तुम्ही नका काळजी करू, होईल त्यांचं गाणं पुन्हा सुरू. आता कसं शक्य आहे? शक्य आहे,
मी शक्य करेन. कसं? मी चूक केली आहे ना बाबा, मग ती सुधारावी पण मलाच लागेल. तू बाहेर चाललीयस? कुठे? केलेली चूक सुधारायला. हॅलो. हा मास्तरीन बाई. हा अधिपती, आय एम सॉरी. हो नाही होय बघा, काय तुम्ही सॉरी फिरी काय म्हणू नका. मी तुम्हाला ते खरं सांगू काय, या गाण्या बिण्यामुळे नाही, जर आपल्यातले सूर बिघडत असतील तर आम्हाला काय नको आहे ते. आमच्या घशात जेवढे सूर आहेत तेवढे राहून देत. उगाच एक्स्ट्राचं काय वायरिंग हलवायला जाऊ नका. आमच्या नरड्यातलं हाय तसं राहून दे. नाही नाही अहो, असं काय बोलताय? चूक झाली माझ्याकडून. नाही 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 जाऊ दे, चुकीचं बिकीचं काय नाही. तुम्ही तो नादच सोडून द्या राहू. नाही 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 असं नाही. तुमचं गाणं नाही थांबणार अधिपती. क्लास सुरू होईल तुमचा पुन्हा. आता कसला सुरू होते, आता काय क्लास बी सुरू होत नसतोय. जाऊ दे सोडा. त्या जाताना काय म्हण गेल्या ऐकलं नव्हतं तुम्ही. परत काय मी येत नसते म्हणले की द्या. जाऊ दे सोडा. हो जाऊ दे. तुमचा क्लास सुरू होणार परत, मी सांगते ना. हे बघा, आम्हासनी त्या क्लास फीस पेक्षा का नाही तुम्ही आनंदात असणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही असं रागराग करायला लागला, चिडचिड करायला लागला तर मग ते माझं बी लक्ष कशात लागत नाही. मला खरंच चांगलं वाटत नाही. हो हो ते झालं माझ्याकडून, पण ते चुकून झालं. चूक होती ती, आता पुन्हा नाही होणार. हो एक काम करता काय नाही तर बोला ना. तुम्ही गाणं शिकून घ्या एवढं असलं तर काय, आणि मग तुम्ही आम्हाला शिकवा की एवढं काय. अधिपती अहो काही बोलता तुम्ही. अहो जर मला गाणं येत असतं, माझ्या गळ्यात सूर असते तर मीच शिकले असते. पण देवाने ती देणगी तुम्हाला दिली आणि म्हणून तुम्ही गाणं शिकणार, तुमचा क्लास सुरू होणार, हा माझा शब्द आहे तुम्हाला. बरं ठीक आहे, मला आता जरा काम आहे, मी तुम्हाला नंतर फोन करते. हा काय हो सुट्टीचं आणि कसलं काम? अरे हा ते उन्हाळी वर्गाचं काय? नाही दुसरं काम आहे. दुसरं आणि कुठलं? झाल्यावर कळेलच तुम्हाला. अगा सस्पेन्स ठेवाला काय? राहू दे की थोडा सस्पेन्स. तुम्हाला छान वाटेल असंच काहीतरी करायला चालली. बाय. आता आणि काय करणार आहे त्या? हा सरगम, काय सुरू जुळालेत ना व? आम्ही जे सांगितलंय ते ध्यानात ठेवायचं. तुम्हाला या घरात कशाला आणलंय ते लक्षात राहू द्या. आता हे काय नवीन? काय चाललंय तुझ्या डोक्यात? नवीन कायच नाही. अधिपतींचं लग्न झाल्यापासून जे आमच्या डोक्यात चाललंय तेच. म्हणजे सुनबाईंना या घराबाहेर कसं काढायचं ह्या एकाच विचाराने आमची झोप उडाली. होय, सोड की आता ये. नग करूच असले विचार. ज्यांचा विचार आम्हाला झोपू देत नाही त्यांची झोप आम्ही उडवितोच. तुम्ही कशासाठी बोलवलंय मला इकडे? तुमच्या लक्षात आलं असेलच ना? नाही, माझ्या नाही लक्षात आलं. सॉरी मॅडम, चूक झाली माझ्याकडून. मी एवढं ताणायला नको होतं. त्यासाठी तुमची माफी मागायची होती आणि तुम्हाला रिक्वेस्ट पण करायची होती. प्लीज परत या. नाही, मी परत येणार नाही. आणि मला तुम्हाला एक विचारायचं आहे, म्हणजे तुम्ही स्वतः एक शिक्षिका असताना तुम्ही दुसऱ्या शिक्षिकेला तिच्या पद्धतीने शिकवायचं स्वातंत्र्य का नाही देत? तुमचं बरोबर आहे खरं तर, पण सॉरी माझा गैरसमज झाला होता. अहो मग तो गैरसमज तुम्ही दूर करायला हवा होता ना. तो तुम्ही थेट घेऊन माझ्याकडे आलात आणि हे परत होणार नाही हे कशावरून?
म्हणूनच म्हणते मला खरंच इंटरेस्ट नाही आहे गाणं शिकवण्यात. नाही, परत नाही होणार मॅडम. मी सांगते ना तुम्हाला, चूक झाली माझ्याकडून आणि मला कळली माझी चूक. अहो नाही, तुम्हाला मुळात हेच कळत नाहीये की गाणं शिकवण्यासाठी गाणं शिकणाऱ्याच्या गळ्यापेक्षा त्याचं मन कळणं खूप महत्वाचं असतं. आणि मी तोच प्रयत्न करत होते. कारण सूर जरी गळ्यातून निघत असले ना तरी गाणं मनातून येतं. आणि फक्त सूरच ऐकायचे असतील तर ते काय पेटीवरही ऐकता येतात, कारण पेटी कधीच सूर चुकत नाही ना. पण भावनेशिवाय गाणं नाही असं माझं मत आहे. आणि तुम्ही माझ्या कुठल्याही विद्यार्थ्याला विचारू शकता. मी आधी त्यांचं मन जाणते आणि मगच त्यांना गाणं शिकवते. खरंच किती किती छान विचार आहेत तुमचे. सॉरी मॅडम, मला कळलंय माझा गैरसमज झाला होता, चूक झाली माझ्याकडून. ती पुन्हा नाही होणार. तुम्ही या ना परत प्लीज. अहो नाही, ते खरंच शक्य नाहीये. मी नाही येणार परत. मॅडम प्लीज, तुम्ही असं नका म्हणू. तुम्ही समजून घ्या. मी अधिपतींनी गाणं शिकावं म्हणून खूप प्रयत्न केलेत. मी खरंच खूप प्रयत्न केलेत. ते सगळे वाया जातील. आणि जर तुम्ही नाही म्हटलात ना तर मी स्वतःलाही माफ नाही करू शकणार. मी सॉरी म्हणते, खरंच सॉरी. चूक झाली माझ्याकडून. प्लीज परत या, प्लीज. अहो नाही नाही, तुम्ही असं रस्त्यात हात नका जोडू प्लीज. म्हणजे तुम्हाला जर खरंच तुमची चूक मान्य असेल तर तुम्हाला मला एक शब्द द्यावा लागेल. बोला ना. काय? मी अधिपतींना शिकवत असताना तुम्ही तिथे यायचं नाही. बघा, मलाही माहित होतं की तुम्ही अजिबात तयार होणार नाही, म्हणूनच म्हणत होते की मला खरंच नाही येता येणार. मॅडम थांबा. ठीक आहे, मला मान्य आहे. खरंच? हो, तुम्ही अधिपतींना गाणं शिकवत असताना मी तिथे नाही येणार. आणि जर आलाच तर? नाही होणार तसं माझ्याकडून. आणि जर झालंच तर तुम्ही निर्णय घेऊ शकता. अगं मम्मी, आता कशाला काय विचारायलीस मला? इथं काय चाललंय, तिथं काय चाललंय? तू जाऊन बसलीस ना गावाला, मग आता तिथं शांत बस. उगाच इथल्या चौकशा करत बसू नग. आणि मम्मी, तुला लेकीबद्दल एवढी जर काळजी वाटत असेल ना तर एक काम कर. त्या फॅक्टरीतली माणसं समजी तुझ्या ओळखीची आहेत ना ग? हा, मग त्या फॅक्टरी मधल्या माणसांची, त्या समजा लोकांची मला माहिती दे. त्यांच्या घरादारात सकट. हा मम्मी. अगं मम्मी, कशापायी काय? तुला काय म्हणलं मी मागाशी? मला काय बी विचारू नग. तू फक्त माहिती देणार आहेस का नाही तेवढं सांग. अगं मम्मी, माझ्या हातात ना समद निसटलंय ग. आता काय उरलंय निसटण्यासारखं? समजी स्वप्न माझी धुळीला मिळालीत. आता काय करायचं ना ते म्या बघते. तू फक्त माहिती देणार आहेस का नाही तेवढं सांग. हा ठीक आहे, ठेवती फोन. देवी, तुझ्याच साक्षीनं अधिपतींच्या गाण्याचा क्लास सुरू झाला होता. माझ्या एका चुकीमुळे त्यात खंड पडला. पण मी आता तुला शब्द देते, इथून पुढे मी त्यांच्या शिकवणीत कुठलाही खंड नाही पडू देणार. सरगम मॅडमनं माफी मागितलीये, कबूलही केलंय परत यायचं. मला माहित नाही ते परत येतील की नाही, पण मी पुन्हा एकदा तुलाच विनंती करते, त्यांना येऊ दे परत प्लीज. येऊ का? या ना. मला खरं तर शंकाच होती तुम्ही याल की नाही. नाही नाही,
तुम्हाला एकदा शब्द दिलाय म्हटल्यावर मी येणारच. फक्त तुम्ही पण जो शब्द दिलाय तो विसरू नका. नाही विसरणार. आणि कुठे आहेत आमचे विद्यार्थी? कुठे आहेत? आहेत आहेत ते, मी बोलवते त्यांना. धनाजी काका चहा द्या ना त्यांना. होय. चहा घ्या तुम्ही. ऐका ना, मॅडम कुठे आहेत? आहेत की त्यांच्या खोलीत. थांबा, त्याच ते सांगतो तुम्ही आलायसा. सरकार चहा. आणि त्या गाणं शिकवतात ना त्या मॅडम आल्यात. अरे वा, त्यासनी आत घेऊन ये आणि त्यांच्या पण चहा नाश्त्याची व्यवस्था कर. जी सरकार. मॅडम आत येऊ? या या या, वेलकम बॅक असंच म्हणतात ना. आम्ही म्हणलं होतं की नाही तुम्हाला, तुम्ही परत येणार. ज्यांनी तुम्हाला या घराबाहेर जायला भाग पाडलं त्याच तुम्हाला परत घेऊन येणार. मॅडम तुम्ही म्हणालात तसंच झालं. म्हणजे त्यांनी मला कन्व्हिन्स केलं, म्हणजे अगदी हो म्हणेपर्यंत कन्व्हिन्स करत होत्या. करणारच करणारच. सरकार आण. या चहा घ्या. अहो नाही नको मला खरंच. धनाजी जी सरकार. निघ. काय म्हणलात तुम्ही? आम्ही तुम्हाला किती वेळा सांगितलंय, आम्ही काय बी म्हणलं तरी त्याला नाही म्हणायचं नाही. आज आता हे शेवटचं सांगायलोय, कळलं? बसा. मग काय म्हणल्या त्या? काही नाही, गाणं शिकवायला या म्हणाल्या. आणि तुम्ही म्हणालात तशी अट पण घातली मी त्यांना. त्यांनी मान्य पण केली. खरंच मी खूप इम्प्रेस्ड आहे. काय चिकाटी हो त्यांची. बस बस बस, त्यांचं पुरण गाऊ नका. त्या कशा आहेत ते आम्हाला बरोबर माहित आहे. पण मॅडम त्या खूपच पॉझिटिव्ह आहेत अधिपतींच्या बाबतीत. आणि अधिपतींचं पण त्यांच्यावर खरंच खूप प्रेम आहे. खरंच खूप एकनिष्ठ आहेत ते. म्हणून मला हे सगळं नको वाटतंय. म्हणजे खूपच अवघड वाटतंय. सॉरी. थांबा. या असल्या गोष्टी दार उघडं ठेवून बोलायच्या नसत्यात. भिंतीला पण कान असतात. आणि अवघड आहे काय? अवघड काय? म्हणजे मी म्हणाले तसं त्यांना खरंच खूप आदर आहे अक्षराबद्दल. त्यामुळे तुम्ही म्हणताय तसं हे सगळं माझ्याकडनं नाही होऊ शकणार. खरंच खूप अवघड आहे. काय सांगालाय? परत आल्या सरगम मॅडम? कसं काय? त्या तर म्हणले होते की परत काय आता मी येत नसते म्हणून. मग कसं काय? कोणी तुम्ही आणलं काय त्याच मी परत? हा ओ काय सॉरी बिरी म्हणलं काय त्याच मी? हातापाय पडला काय? हे बघा, तुमचं गाणं माझ्यासाठी खूप महत्वाचं. तुम्ही शिकायलाच हवं असं मला वाटतं आणि मी त्यासाठी काहीही करायला तयार. आणि आता तुम्ही कसलाही विचार करू नका. तुमच्या शिक्षणात खंड पडला नाही पाहिजे. त्या आल्यात, तुम्ही शिकवणी सुरू करा. नाही नाही नाही, आता तुम्ही बी चला तिथं. अहो मी तुम्ही जवळ तिथं बसणार नाही तवर आता काही शिकवणी चालू होत नसते. अहो मला बाकीची कामं आहेत. आणि तुम्ही काही काळजी करू नका. आता मी ढवळाढवळ नाही करणार तुमच्या शिकवणी. त्यांना जसं शिकवायचंय
त्यांच्या पद्धतीने ते त्यांना शिकवू दे. नाही त्यासनी शिकू दे की तुम्ही नुसतं बसा तिथं. तुम्ही बसला की कसं आमचा सूर बी जरा भारी लागेल. चला मग असं इमॅजिन करा की मी तिथेच आहे. जा आता सुरुवात करा, जा. काय बघा तुम्ही, मला वाटलं होतं आमच्या डोसक्याचा ताप गेला एकदाचा. पण काय असं कसं जाईल ताप? नाही 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 नाही, मी काय म्हणतो तरी तुम्ही चला आमच्या संग. फक्त बसा, इमॅजिन नको, प्रत्यक्ष बसा, बरं पडते. चला मी सांगते ना तुम्हाला, जा लवकर सुरू करा शिकवून. अहो जा म्हणते ना मी, जा. अहो नाही नाही, म्हणजे मी प्रयत्न करीन, पण अहो भीती वाटते मला. हे सगळं माझ्यासाठी नवीनच आहे. हे काय आहे? बघा उघडून बघा.